छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 41वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेच्या ठिकाणी शाहू परिवर्तन आघाडीचे सभासद पोहोचूच नयेत याचं नियोजन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं होतं. सभा सुरू व्हायच्या अगोदर राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीचे समर्थक घोषणाबाजी करत सभेच्या ठिकाणी आले. त्यांनी माईक घेऊन सभास्थळी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवत त्यांना सभेमध्ये जाण्यापासून रोखलं. सभा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी परिवर्तन आघाडीशी संबंधित सभासदांना आत जायला परवानगी दिली, मात्र बॅरिगेडच्या अडथळ्यांमुळे सभासदांना सभेत पोहोचता आलं नाही. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वारसा हक्कानं सभासद झालेच पाहिजेत, मयत सभासदांची साखर मिळालीच पाहिजे, कारखान्यावर मोठं कर्ज असताना कारखान्याला कर्जाच्या खाईत टाकणारे प्रकल्प थांबलेच पाहिजेत, अशा मागण्या सभासदांकडून करण्यात आल्या. बहुतांश सभासदांनी नामंजूरच्या घोषणा देत विषयपत्रिकेवरील विषयांना विरोध केला, पण सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा करत 40 मिनिटांमध्ये सभा गुंडाळली. त्यानंतर परिवर्तन आघाडीनं कारखाना परिसरातच समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या सभासदांच्या मुस्कटदाबीचा निषेध केला. यावेळी बोलताना माजी नगरसेवक आणि परिवर्तन आघाडीचे समन्वयक मोहन सालपे यांनी सोलापुरातील भीमा साखर कारखाना जसा मल्टीस्टेट केला तसाच छत्रपती राजाराम साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट असल्याचा आरोप केला. छत्रपती राजाराम कारखान्यात सत्तेच्या जीवावर विरोधकांचा आवाज दाबून सभासदांचं नुकसान करायचं काम सुरू आहे, मात्र सभासदांच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू, असा निर्धार सालपेंनी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सत्तेच्या जोरावर काही बिगर सभासद पुढं आणून बसवून त्यांच्याद्वारे दंगा घडवून आणून ही सभा आटपायचा सोपस्कार पार पडला. ही सभा गुंडाळली. आमच्या सभासद हितांचे जे आमचे प्रश्न होते ते कारखान्यावर सध्या असणारं कर्ज, कारखान्याचं सध्या असणारं शॉर्ट मार्जिन या संदर्भातले आमचे प्रश्न होते, जेणेकरून हा कारखाना वाचला पाहिजे, कारखाना चालला पाहिजे. दुसरा प्रश्न आमचा सगळ्यात महत्त्वाचा होता तो कारखान्याच्या स्थापनेपासूनचे जे सभासद होते, परंतु दुर्दैवानं ज्यांचं निधन झालं आहे त्यांच्या वारसांना नियम आणि पोटनियमातील तरतुदीनुसार सभासद करून घ्यावं. अशा सर्व सभासदांच्या वारसांना याने जी 2023च्या निवडणुकीपासून बंद केलेली साखर आहे ती साखर चालू करावी. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, अशा सभासद हिताचे प्रश्न आहेत, सभासदांची उन्नती करणारे प्रश्न आहेत, हे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले होते. परंतु या प्रश्नांना त्यांनी कुठल्याही परिस्थितीत उत्तरं दिली नाहीत, काही उत्तर दिली नाहीत. फक्त गोल गोल सरकारी छाप उत्तर देऊन त्यांनी ही सभा गुंडाळून नेली. आम्हाला एक असं वाटते की परवा जसं गेल्या वर्षीपासून तो भीमा कारखाना मल्टीस्टेट केला, आत्ता तरी पावसाचं कारण सांगून परवा दिवशी ती सभाच ऑनलाईन घेतली तिने. म्हणजे सभासदांचा आवाज आता इथं दाबताय, कशा पद्धतीने दाबला जातो हे तुम्ही बघितलं आहे. पण तिकडलाच कित्ता इथं ती गिरवायच्या नादात आहेत. त्यामुळं भविष्यात हे कारखानासुद्धा खाजगीकरण करतील किंवा पुन्हा मल्टीस्टेट करतील. कारण 1984ला हा कारखाना ज्या वेळेला सहकार्य झाला त्याच्या अगोदर 6-7 वर्ष या सगळ्या जवळजवळ 100 गावातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरातनं भाकरी बांधून आणून इथं आंदोलन केले आणि त्याची परिणिती म्हणून हा कारखाना सहकार्य झाला आहे. हे आत्ता जे सत्ताधीश आहेत त्यांचा या कारखान्याशी काही संबंध नव्हता, ते मागच्या दारानं आलेत आणि ज्यांनी त्यांना आणलं त्यांनाच त्यांनी लात घालून घालवायचं काम पाप केलं आहे. त्यामुळं यांना या कारखान्याशी काही देणं घेणं नाही. उद्या हे मल्टीस्टेटसुद्धा त्या भीमासारखा करतील आणि भीमासारखी अवस्था करतील. छत्रपती राजाराम कारखान्याचं बेडकिहाळ करण्यात सत्ताधारी यशस्वी झाल्याची टीका टोपचे दिलीप पाटील यांनी केली. मी कारखान्याचा 1997 पासून सभासद आहे आणि मयत वारसांचा विषय या कारखान्यानं कारखाना स्थापन करताना जवळजवळ त्या माणसांचं वय 50-55 असं होतं. असे 3,500-4,000 सभासद मयत झालेले आहेत. त्यांच्या वारसांना सभासद करून घेतलं जात नाही आणि आपल्याला गाव पातळीचे बगल बच्चे तेवढे सभासद करून घेऊन बाकीच्या सभासदांच्या अन्याय करायचं यांचं धोरण दिसते. आणि आता चेअरमन साहेबांनी या सभेत सांगितले की आम्ही गाळप वाढवणार आहे. मी स्वतः माझे वडील कारखान्यात 10 वर्षे संचालक होते आणि तिने माझा ऊस करार करून घेतला नाही. मी वडगाव ऑफिसमध्ये गेलो असताना मला सांगितले की तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांना म्हणजे चेअरमनना भेटा. एवढं साध्या शुल्लक कामासाठी जर चेअरमनना भेटायचं तुमचा उद्देश काय? सहकार गुंतवून ठेवायचा ह्या लोकांचा उद्देश आहे आणि हींची प्रवृत्ती आहे. हिनी गोकुळचं गोपाळकारा बघितलं पण ते झालं नाही, पण राजारामचं बेडकिहाळ करण्यात ती यशस्वी झालीत. यावेळी आमचे प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत, एकतर्फी निर्णय घेतले जातात, सभासदांना न्याय मिळत नाही असं म्हणत सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. माझे वडील मयत आहेत
वारंवार मागणी करूनसुद्धा आज तो सभासद आहे, ते वारसांच्या नावावर नोंद होण्यासाठी वारंवार प्रयत्न करतो आहे, पण उडवाउडवीची उत्तर मिळाल्यामुळं आज आम्ही अशी परिस्थिती झाल्या, माझ्या वडिलानं म्हणजे माझं वडील गेलं ह्याच्यापेक्षा आज अशी परिस्थिती झाली आहे की पैसा गोळा करून त्यांनी आज शेअर्स घेतला, पण त्या शेअर्सचं चीज होत नाही, तर नावा व्हावा अशी अपेक्षा आहे आमच्या ह्या परिवर्तन आघाडीमार्फत. नक्कीच याचा लढा आम्ही शेवटपर्यंत देणार हे नक्की आहे. मला एक म्हणायचं आहे की गेले 7 वर्ष माझा ब वर्गावर ऊस जातो आहे, काय 20 टन 15 टन जातो आहे. सभासदासाठी मी सरकारच्या नियमानं मागणी करायची असते तरी हिनी करून देत नाहीत आणि बंद आहे म्हणून सांगतात. एवढंच मला इच्छा सांगायची. सुरेश पाटील वाशी, आमचे वडील मयत आता 7 वर्ष झाली मयत आहेत. गेल्या वर्षीच फक्त साखर मिळाली, आता त्यांनी साखर बंद केली आणि ट्रान्सफर करायला अर्ज केला होता, त्यांनी अर्ज आमचा फटवून लावला आहे. छत्रपती राजाराम साखरकारखान्याची जी सेंट्रल सभा झाली ती बेकायदेशीररित्या झालेली आहे. ह्या कारखान्यावर तसा जर विचार केला तर कारखान्यावर कर्जाचा बोजा भयंकर वाढवून ठेवलेला आहे. 400 कोटीच्या वर कारखाना हा कर्जात जाणार आहे आणि ह्या कारखान्यावर प्रशासक सरकारनं ताबडतोब नेमावं अशी आम्हाला सर्वांनाच खात्री आहे. त्या बाबतीत जर विचार केला तर जुने सभासद तर ते करून घेतच नाही. बावड्यासारख्या सभासदांना 1200 ते 1500 सभासद होते, तिथं आज 700 सभासद राहिल्यात. एकही नवीन करून घ्यायच्या धोरणात नाही. बावडा कारखाना म्हणून त्यानं बावड्यातल्या एकाही सभासदाचं नवीन ऋतुनीकरण केलेलं नाही. त्याचं कारण एक हे नुसतं आपल्या नावावर कसं साखर करायची, साखर आपण कशी खायची एवढं धोरण चाललं आहे. गेल्या वर्षी साखर जी बंद केली त्यानंतर साखर आत्ता परत चालू केलेलं नाही. खरं म्हणजे राजाराम कारखान्याची वाटचाल खाजगीकरणाकडे चाललेली आहे हे 2-3 मुद्द्यावरून दिसून येतं. मयत सभासद आहे त्यांच्या वारसांना सभासद करून घेतलं जात नाही. चुकीचा संदेश दिला जातो की विरोधकांनी त्याबद्दल अडकाठी गाठली, कुठलीही अडकाठी गाठलेली नाही. साखर संचालक आपल्याला सांगू शकतील की हे कारखान्यानंच मागितलेलं नाही, कारखाना देत नाही. आम्ही अर्ज दिलेला तुम्हाला पोच द्यायला काय अडचण आहे, पोच दिली जात नाही. त्याचबरोबर मयत सभासद साखर दिली जात नाही आणि पर जिल्ह्यातले सभासद करून घेतात. ज्या जिल्ह्यातील साखर कारखान्याने त्याला विरोध केलेला आहे, वारणा कारखान्याला विरोध केलेला आहे, ह्या सभासद करण्यास वाळवा कारखान्याला सभासद करून घेण्याला विरोध केलेला. असा असताना तुम्ही तिथले सभासद का करून घेताय. यावेळी राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीकडून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे दिगंबर मेडसिंगे, मारुती मगदूम, कुंभोजचे शिवाजी तिबिले, टोपचे दिलीप पाटील, कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब देशमुख, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम सावंत यांच्यासह कारखान्याचे सभासद उपस्थित होते.